तब्बल 2 दिवसांनंतर मला असा गरमागरम चहा प्यायला भेटतोय. त्यामुळे माझी आजची सकाळ तर खूप छान सुरू झालीये आणि इकडे चहा होईपर्यंत मी फ्रिज क्लीन करून घेतलं. कारण कुठल्याही प्रकारचा भाजीपाला फ्रिजमध्ये नाहीये. मग फ्रिज क्लीन करणं जरा सोपं जातं. तरीही मला मनासारखा चहा पिता आला नाही कारण गॅसची फ्लेम खूप हाय होती. कारण मुंबईमध्ये पाईपलाईन मला गॅस होता आणि त्याचे नोझल्स वेगळे असतात आणि आम्ही आता सिलेंडर यूज करतोय. त्यामुळे कमी गॅसवर चहा उकळवताच आला नाही आणि हाय फ्लेमवर चहा नुसता उतू जात होता. मग चहा पिला आणि सगळ्यात अगोदर आम्ही भाजी मार्केटमध्ये आलो. कारण काही घरात नव्हतं त्याच्यामुळे स्वयंपाकच करता येत नव्हता. आणि इकडे मोस्टली आम्ही गाडे वगैरे मला काही मिळाले नाही भाज्यांचे. इकडे केपीएन किंवा असे स्टोअर्स आहेत जिकडे भाजीपाला मिळतो. गाडे खूप कमी आहेत. सो केपीएन मध्ये आलो, हवा तो भाजीपाला घेतला. घरी आलो आणि सर्वात अगोदर खिचडी बनवायला घेतली. कारण 2-3 दिवसापासून बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळलो होतो आणि आता वाटलं की खिचडीशिवाय दुसरा चांगला ऑप्शन तर असूच शकत नाही. मुंबईची एवढी जास्त सवय झाली होती ना की तिकडे अजिबातही थंडी नाहीये आणि बँगलोरमध्ये थंडी बाप रे बाप. दीपक तर मला इतके हसताना की आरती तू दिवस रात्र स्वेटर घालून बसलेली असते म्हणजे एवढी थंडी मला ही सहनच होत नाहीये. आज दिवसभरात बेडरूम व्यवस्थित सेट केलं, सगळे कपडे वगैरे कबडमध्ये ठेवले गेले, किचनही प्रॉपरली सेट झालंय, भाजीपाला वगैरे घेऊन आलो. तरी पण अजून अचानक अशी कामं वाढतात. जसं की आता बघा गॅसचं एक काम वाढलंय की गॅस रिपेअरिंगला घेऊन जायचंय. तर ठीक आहे अशी कामं होतच राहणार. त्यानंतर संध्याकाळी रिद्वीला खूप बोर झालं मग तिच्यासोबत थोडा वेळ चेस खेळलो. मॅडम आता चेसमध्ये प्रो होत चाललाय की नेहमी मला चेकमेट करत असतात. असा होता आमचा दुसरा दिवस.